पुढची बातमी अत्यंत धक्कादायक। बायकोच्या अति बडबडीला वैतागून एका पतीनं आपल्या पत्नीचा गळा आवळला आणि खून केला। नवरा बायकोमधला वाद टोकाला गेल्यामुळे अतिशय थंड डोक्यानं या पतीनं आपल्या बायकोला संपवलं। तर केवळ पतीच नाही तर ह्या सासू सासऱ्यांचा सुद्धा, या मुलीच्या सासू सासऱ्यांचा सुद्धा या हत्येमध्ये सहभाग असल्याचा संशय संबंधित मुलीच्या घरच्यांनी व्यक्त केलाय। सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। बायकोच्या बडबडीला कंटाळून पतीनं पत्नीचा खून केलाय। बायको जास्त बोलत असल्याच्या रागातनं पतीनं हे टोकाचं पाऊल उचललं। मयुरी कणसे आणि मयूर कणसेचं 2018 साली लग्न झालं, पण लग्नाच्या थोड्या दिवसानंतरच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली। बुधवारी मध्यरात्री या दोघांमधल्या वादानं टोक गाठलं आणि मयुरीच्या अति बोलण्याला कंटाळून मयूरनं तिचा गळा आवळला। या हल्ल्यात मयुरीचा मृत्यू झाला। यातील आरोपी आहे त्याने जो प्रकार केला त्याबाबत त्याच्या मित्राकडे कबुली दिली। त्यानंतर ते त्या स्पॉटला गेले। त्यांनी काय किरकोळ प्रापंचिक कारणातनं वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या पत्नीचा गळा आवळला आणि त्यामध्ये ती बेशुद्ध झाली आणि ती मयत झाली। बायकोची हत्या करणाऱ्या मयूरला पोलिसांनी अटक केली आहे। मयुरीच्या घरच्यांनी मयुरीच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय। सासरच्या छळाला आणि जाचाला कंटाळून मयुरीनं याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मयुरीच्या वडिलांनी केलाय। मी फक्त म्हणलं कशाला वाडाच्यावर आपली पोरगी नांदाय पाहिजे, आपलं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मी कुठली केस करून दिली नाही पोरीला किंवा काय नाही। म्हणलं नको आपल्याला केस बीस, तू आपलीच व्यवस्थित राहा म्हणजे झालं। पण तिने काहीच ऐकून घेतलं नाही। शेवट तिने रात्री नरडं दाबून तिची हत्या केली जावयाने। सासू सासरा बी त्याच्यात सामील असणारे 101% खरं आहे। कारण सासू सासऱ्यानं मारलं होतं तिला, सासूनं बी मारलं होतं तिला। सासू सासरा म्हणला बाप मारतोय मग मी मारलं म्हणून काय होतंय। बुधवारी रात्री मयूरनं मयुरीच्या भावाला फोन केला। मयुरी जास्त बोलू लागल्यानं तिची हत्या केल्याचं त्यानं फोनवरनं सांगितलं। मयुरीच्या भावानं तातडीनं मयूरच्या घरी धाव घेतली। निपचित पडलेल्या मयुरीला घेऊन हॉस्पिटल गाठलं, पण डॉक्टरांनी मयुरीला मृत घोषित केलं। अत्यंत क्षुल्लक कारणावरनं मयूरनं केलेल्या हत्येमुळे संताप व्यक्त होतोय। तर आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि तिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयुरीच्या कुटुंबियांची आहे। विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कराड, सातारा। आणि एका भाजीवाल्याला मराठीमध्ये बोलायला सांगितलं म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावली आहे। ही धक्कादायक घटना घडली मुंबई जवळच्याच मुंब्रा परिसरात। भाजीवाल्याला मराठी का येत नाही असं विचारलं गेलं। त्यावर मराठी येत नाही, हिंदीतच बोलणार असं उर्मट उत्तर या भाजीवाल्यानं दिलं। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे, आपण मुंब्रा बंद करून टाकू असं मराठी तरुण म्हणाला। त्यानंतर भाजी विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांनी या मराठी तरुणाला घेरलं आणि त्याला मुंब्रा पोलीस स्थानकात नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणसाला दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। नाही बोलतो, मला मराठी येत नाही बोलतो। ठीक है, उसको हिंदी आती है। ठीक है, मैं बोला ठीक आता है, हिंदी मला येतो हिंदी। तो तू समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला। मी मराठी मध्ये बोलतो तर मग तो पण मराठी बोलायला पाहिजे ना। मराठी नहीं आती तो भगा रहा है उसको। पगार आहे कोण? कहाँ पे रहता? मी टायगरला राहतो। अख्खा तुला डिटेल्स सांगतो दादा तुम्हाला। कहाँ पे रहता बोला? टायगर हिंदी में बात कर, नहीं आती टायगर टायगर टाइगर में रहता। टाइगर। तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती तो भागो। मराठी येत नाही म्हणजे महाराष्ट्र मध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला। महाराष्ट्र में रहे या कहीं भी रहे नहीं आती मराठी, नहीं आती, सीखने का भी नहीं है, मराठी सीखने का भी नहीं है, फिर क्या करेगा। आणि कोल्हापूर